नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण श्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे यजमान जे डॉक्टर आहेत असं दिसतंय. तर त्यांच्या संदर्भामध्ये जी रेव पार्टी पुणे पोलिसांनी ध्वस्त केली आणि त्याप्रकारे 7 जणांना जी अटक केली आहे, त्याच्या आधीच्या 2 पार्टीचे संदर्भ मी तुम्हाला देणार आहे. कोर्टामध्ये काय घडलं ते देणार आहे आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे तेही देणार आहे आणि इंटरेस्टिंगली श्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मला थोडीशी अचंबित करून गेली. कारण इतकी मोठी घटना घडली आहे आणि जेव्हा गृहमंत्री म्हणून तुमचा असा स्टँड आहे, की कुठेही कोकेन किंवा तत्सम कोणतेही नार्कोटिक पदार्थ आढळून आले, तर तुम्ही तातडीनं माध्यमांना ब्रीफिंग तर करताच, पण संबंधित जो कोणी पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असेल, त्याची तडकाफडकी बदली करता. ही अर्थातच खाजगी अपार्टमेंटमध्ये झालेली गोष्ट असल्यामुळं, म्हणजे जे काही असेल लॉज वगैरे, तर त्या ठिकाणी घडलेली गोष्ट असल्यामुळं, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी माध्यमांना ब्रीफिंग केलं, तेव्हा त्यांचं असं म्हणणं, की "मी पण हे माध्यमात ऐकलेलं आहे. मी अजून ब्रीफिंग घेतलेली नाही, कारण विविध कार्यक्रमामध्ये बिझी आहे मी." याचे 2 अर्थ होतात. एक, श्री देवेंद्र फडणवीस यांना लगोलग याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, जी चूक गिरीश महाजन यांनी केली आणि त्यानिमित्ताने मग आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, की हा पॉलिटिकल वेंडेट्टा आहे. कारण एकनाथ खडसे यांनी सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांचा अंगुली निर्देश एका कथित हनी ट्रॅपच्या प्रकरणाकडे केला आणि दोघातले आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्र बघतो आहे. त्यामुळे ते गृहमंत्र्यांनी केलं असेल. पण त्यांनी या संवेदनशील घटनेमध्ये मी ब्रीफिंग घेऊन असं बोलणं हे जरा जास्त अचंबित करून जाणार आहे आणि पूर्णपणे संशयाला वाव देणार आहे, जे विरोधी पक्ष आरोप करतात. असो, त्याबद्दल ते असं म्हणालेले आहेत, की मी याची माहिती घेऊन मी सांगेन, तेव्हा ते जेव्हा सांगतील तेव्हा त्याचं विश्लेषण करू. आधी पुणे पोलिसांची जी प्रेस नोट आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. पुणे गुन्हे शाखेची खराडे भागात ड्रग्ज पार्टीवर छापा कारवाई. पार्टी असं म्हटलेलं आहे. पार्टीचे बरेच अर्थ होतात. खाजगी पार्टी, रेव पार्टी, ओपन पार्टी वगैरे. 5 इसम व 2 महिला ताब्यात, म्हणजे एकूण 7 जण आहेत. दिनांक 27/7 रोजी वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांना टीप मिळालेली नाही, वरिष्ठांना कोणीतरी कळवलंय व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त सो, सहाय्यक पोलीस आयुक्त मुळीक सो वगैरे ह्या मंडळींनी पहाटे 3:20 सुमाराला रूम नंबर 102 स्टेबर्ड अझूर सूट हॉटेल खराडी पुणे या ठिकाणी इसम नावे, म्हणजे एका हॉटेलमध्ये ही छापा टाकला आहे आणि त्याच्यात असं दिसतं आहे, की ज्या रूम बुक होत्या त्या प्रांजल केवलकर यांच्या नावावरती जे जावई आहेत, त्यांच्या नावावरती आहे. त्याच्यामध्ये आरोपी कोण-कोण आहेत बघा. प्रांजल मनीष खेवलकर, वय वर्ष 41 वर्ष. हे जावई आहेत, धंदा डॉक्टर, राहणार प्लॉट नंबर 5758 इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे. म्हणजे जावई महोदय हे हडपसर पुण्यालाच राहतात. निखिल जेटानंद पोपटानी, वय 35, धंदा सिगारेट व्यवसाय, डी-एस-के सुंदरबन, ॲमेनॉरा पार्क टाउनच्या मागे, माळवाडी रोड, पुणे. समीर फकीर मोहम्मद सय्यद, वय 41 वर्ष, धंदा हार्डवेअर, राहणार 205, हेरिटेज पॅलेस, ऑर्चिड सोसायटी, ऑर्चिड असणार आहे ते, ऑर्चिड सोसायटी, एन-आय-बी-एम रोड, पुणे. सचिन सोनाजी भोंबे, वय 42 वर्ष, धंदा नोकरी, प्लॉट नंबर 51, द्वारकानगर डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली, पुणे. श्रीपाद मोहन यादव, वय 27 वर्ष, धंदा कन्स्ट्रक्शन, राहणार आनंदी सुंदर निवास बंगला, साई होम्सच्या पाठीमागे, पंचतारा नगर, पांडारकर वस्ती, आकुर्डी, पुणे. तसेच महिला नामे, ईशा देवज्योत सिंग, वय वर्ष 22, राहणार 603 कुमार बिर्ला सोसायटी, वार्ड नंबर 8, नागरस रोड, औंध, पुणे. प्राची गोपाल शर्मा, वय वर्ष 23, राहणार गोदरेज ग्रीनको म्हाळुंगे, पुणे. यांच्या ताब्यातून 41,35,400 रुपये किमतीचे 2.70 ग्राम कोकेन सदृश्य पदार्थ, 70 ग्राम गांजा सदृश्य पदार्थ, एकूण 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट सेट व दारू व बिअरच्या बाटल्या, हुक्का प्लेयर असा अंमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करून त्यांचे विरुद्ध खराडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि मग अमितेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाकडे ही कारवाई झाली. याचा अर्थ काय? साधारणपणे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या मुली आहेत, त्या उत्तर भारतीय आहेत असं दिसतंय. बाकीचे सगळे लोक, त्यातला जो सिगारेट व्यावसायिक आहे, तो पण महाराष्ट्रीयन असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ह्या मुली तिथे कशा? ही केवळ रेव पार्टीच होती, की आणखी काहीतरी सुरू होतं? असा प्रश्न पडावा असं हे सगळं आहे. त्याबरोबरच जवळपास 41 लाख रुपयाचं जे कोकेन आणि तत्सम सदृश्य हा शब्द पोलिसांनी वापरलाय, कारण ते आता लॅब टेस्टिंगला जाईल आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी होतील. आता याच्यामध्ये काय झालंय,
कोर्टामध्ये या रेव पार्टी प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी काय म्हटलं, की मार्केटमध्ये कोकेन उपलब्ध होत नाही. त्यांनी कुठून कशासाठी आणलं? यांच्यावर अजून कुठे गुन्हे आहेत का? माध्यमामुळे अधिक तपास झालेला नाहीये. यासाठी आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे. कमाल आहे म्हणजे माध्यमांनी रिपोर्टिंग केली म्हणून अधिक तपास करता नाही आला म्हणून आज पोलीस कोठडी हवी आहे. त्याच्यावरती बचाव पक्षाच्या वकिलांनी असं म्हटलं, की जे आरोपी क्रमांक 1 ते 5 यांचे बचाव पक्षाचे वकील आहेत, 2 महिलांचे ते नाहीयेत. का तर त्यांना पोलीस कोठडी का हवी आहे? केवळ एकट्याला अडकवायचं आहे. राजकीय करिअर खराब करायचं आहे. राजकीय द्वेषातून हे अडकवण्याचं काम आहे. पोलिसांनी हा सर्व बनाव केला असावा. याच्या आधी 2 वेळेला साध्या पोलीस आले होते, सीसीटीव्ही पाहून गेले. याच्या सीसीटीव्ही फुटेज आहे, व्हायरल व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये कोण काय करतं हे सर्व दिसतं आहे. मी कुठं रूम बुक केली, मग पुढं कशामुळे बुक केली, हे कशासाठी? केवळ मीडिया ट्रायल सुरू आहे. कोकेन कोणाकडून आणलं ते तर विचारावं, ते सांगेल. माझा एक नवराच आरोपी प्रांजल खेवरकर यांचा एम-सी-आर करण्यात यावा वगैरे. आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये अ, जे रेव पार्टी प्रकरणामधल्या ज्या तपशील आहेत, त्याच्यामध्ये 7 जणांना जी अटक झाली होती आणि डॉक्टर प्रांजल खेवलकर ह्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत आणि एकनाथ खडसे यांचे जे जावई जे हडपसरलाच राहतात, त्यांच्या घरातून लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य, उपकरणं जप्त केलेली आहेत. असं दिसतं आहे, की पोलिसांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीरदृष्ट्या जे करणं अपेक्षित होतं ते केलेलं आहे. प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारले जात आहेत. त्याचा मी व्हिडिओ सविस्तर केलेला आहे, की ही रेव्ह पार्टी आहे का रिव्हेंज पार्टी आहे? कारण विरोधी पक्षाने तसे आरोप करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या देशामध्ये नार्कोटिक्स हा एक खूप मोठा देशाला कीड लागल्याचा धंदा झालेला आहे, असं देशाच्या गृहमंत्र्याचं मत आहे. आणि त्यांनी मग देशभरातल्या सगळ्या गृहमंत्र्यांना ब्रीफ केलं आणि ते ब्रीफ केल्यानंतर त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून पुढाकार घेतला आणि जिथे-जिथे नार्कोटिक्स संदर्भामध्ये गुन्हे दाखल होत आहेत, तिथे-तिथे या संदर्भातली कारवाई सुरू आहे. हे प्रकरण हे एवढ्या पोलीस कारवाई आणि त्या दृष्टीनं विश्लेषणात्मक म्हणून केलेल्या या व्हिडिओच्या मर्यादित आहे. दुसरं त्याच्याबद्दलची जी दुसरी बाजू आहे आरोप-प्रत्यारोप त्याचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलाय तो तुम्ही बघा. आता याच्या आधी काय झालं, की 2 पार्ट्या झालेल्या आहेत आणि त्या 2 पार्ट्याचे तपशील असे आहेत, की एक पार्टी ही 5 स्टार हॉटेलमध्ये झाली आणि दुसरी पार्टी जी आहे ती अ, आणखीन एका ठिकाणी झाली. म्हणजे ह्या पार्टी व्हायच्या आधी आणखीन 2 पार्टी झालेल्या आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्यानुसार ह्या पार्टीमध्ये म्हणजे जी आधीची 5 स्टार हॉटेलमध्ये झालेली पार्टी आहे, ती त्याला फॉलोअप म्हणून ही पार्टी झालेली आहे. त्यामुळंच यातनं खूप सारे विषय विश्लेषणात्मक पातळीवरती चर्चेला येणं गरजेचं आहे. जसं एकनाथ खडसे म्हणालेत, की माझा जावई जर या प्रकरणामध्ये दोषी असेल, तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला हवी आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी ॲक्शन घ्यावी. पण पुढे वेंडट्टा आहे का नाही वगैरे त्यांचा तो भाग आहे, जो मी आधीच विश्लेषणात्मक पातळीवरती सांगितला. 2 पार्टी, पोलिसांची कारवाई आणि 41 लाखाचं ड्रग्स किंवा कोकेन सदृश्य वस्तू. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. थांबूया आपण इथे.